माझं नाव डॉक्टर प्रशांत भैरे। मी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक आहे आणि MBBS आणि MDच्या डॉक्टरांना पाणी हा विषय आमचाच विभाग शिकवत असतो। आमच्याच विभागाकडून या पाण्याविषयी वेगवेगळ्या पाण्यावर टेस्ट करणे किंवा पाण्याविषयी माहिती MBBS आणि MDच्या डॉक्टरांना देणे हा आमचा विभाग देत असतो। मित्रांनो, माझं MD 2006 साली झालं। 2006 पासून आजपर्यंत 15 वर्ष झाले मी MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। माणिक सोनवणे साहेब यांचा एके दिवशी मला फोन आला। माझी त्यांची ओळख नव्हती। डॉक्टर साहेब म्हटले, मी 2016 पासून फेसबुकवर ॲक्टिव्ह आहे। आरोग्याविषयी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन हा माझा विषय आहे आणि रोग होण्याच्या अगोदर तो टाळायचा कसा या बाबतीचं एज्युकेशन आम्ही MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना देतो आणि त्याच विषयाला धरून मी त्याच मिशनवर काम करत असतो आणि समाज प्रबोधनाचं सुद्धा फेसबुकवर काम करत असतो। दर बुधवारी माझा फेसबुक लाईव्ह असतो आणि एके दिवशी असाच मी 1 तासाचा फेसबुक लाईव्ह पाण्यावर केला होता आणि तो फेसबुक लाईव्ह पाहून मुंबईचे माणिक सोनवणे साहेब यांनी मला फोन केला आणि म्हटले, डॉक्टर साहेब तुम्ही पाण्यावर काय सुंदर बोलता म्हणे। मी तुमचा फेसबुक लाईव्ह पाहिला सर, मी अंबेजोगाईत खास तुम्हाला भेटायला आलेलो आहे आणि तुमची मला अपॉइंटमेंट मिळेल का? एक अर्धा 1 तास मला अपॉइंटमेंट पाहिजे आणि कृपया माझ्याकडे तुम्हाला काही तुमच्या माहितीमध्ये ॲड करण्यासाठी काही आहे आणि कृपया मला वेळ द्या। ठीक आहे म्हटलं। माणिक सोनवणे साहेब आले ते। मग माझ्या ऑफिसमध्ये मी अजून माझे 2-3 डॉक्टर साहेबांना बोलवलं। त्याच्यातले एक डॉक्टर पुरी साहेब पिडियाट्रिशियन इथेच आहेत, पाठीमागे बसलेले आहेत। त्यांना सुद्धा मी माझ्यासोबत बोलवलं। 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही। 6 महिने माझ्यामध्ये 6 ते 8 महिने झाले असतील, बराच कालावधी झालेला आहे। आणि माणिक सोनवणे साहेबांनी मला डेमो दिला। केंगेन मशीन त्यांनी स्वतः आणली होती आणि पाण्यावर पूर्ण अर्ध्या तासाचा डेमो दिला। आम्ही जवळपास 3 डॉक्टर्स होतो। आम्ही डेमो पाहिला आणि डेमो पाहिल्या अक्षरशः माझ्या ती मशीन जी आहे डोक्यामध्येच बसली। हा जो विषय आहे जे मी पाहिलेला आहे हा डॉक्टरांच्या पलीकडचा विषय आहे। कसं, आम्ही MBBSच्या विद्यार्थ्यांना पाण्याविषयी काय शिकवतो की पाण्यामध्ये क्लोरीन कसं टाकायचं, पाण्यामध्ये क्लोरीन किती टाकायचं, पाण्यामध्ये क्लोरीन आहे का नाही ते कसं चेक करायचं, पाणी फिल्टर कसं करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर कोणकोणते आहेत आणि पाण्याचे विविध स्रोत जे आहेत ते कोणते स्रोत आपल्या शरीरासाठी चांगले आहेत। तर याविषयी आम्ही MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि मी जे अक्षरशः डोळ्याने पाहिलं हे आमच्या अभ्यासाचा पुढचा विषय होता। म्हणजे आम्हालाच तो शिकवला जात नाही, MBBSच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही, MDच्या विद्यार्थ्यांनाच तो शिकवला जात नाही, तर डॉक्टरांना या मशीनविषयी किंवा या पाण्याविषयी माहिती असेल का नाही? शक्यच नाही। जोपर्यंत डॉक्टर हा डेमो पाहणार नाही, जोपर्यंत कोणताही व्यक्ती हा डेमो पाहणार नाही तोपर्यंत त्याला तुमचं पाणी, जसं सुधीर सर म्हणतात की तुम्हाला काही नाही करायचं, फक्त हे तुमचं पाणी आणि हे माझं पाणी, हे मला माणिक सरांनी दाखवलं आणि त्याच्यानंतर माझं क्लिक झालं डोक्यामध्ये की हे मशीन मला घरी पाहिजे। आणि माणिक सरांना म्हटलं की माझं त्यावेळी मुलाचं नीट चालू असल्यामुळे मी ते इमिजिएटली डिसिजन घेऊ शकलो नाही। आता मुलगा माझा MBBSला लागला आणि माणिक सरांना मी फोन केला की माणिक सर, मी आता फ्री झालेलो आहे, मी तुमचे पैसे, आपल्याला जी काही मशीन बसवायची पैसे मी रेडी केलेले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर या लातूर येथे माझ्या घरी ही मशीन बसवा। माणिक साहेब त्यावेळेस पंजाबमध्ये होते आणि सर म्हटले मी पंजाबमध्ये आहे, मला थोडा वेळ लागेल। त्यांची मी 3 महिने वाट पाहिली। पैसे रेडी केल्यानंतर त्यांची मी 3 महिने वाट पाहिली आणि 3 महिन्यानंतर ते माझ्या घरी आले आणि मशीन इन्स्टॉल मला करून दिली। थँक्यू।